नमस्कार, मी हर्ष जुदे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तुम्हाला माहीत आहे या चॅनलच्या द्वारे मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडी असतील त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे. हे पटल्यानंतर मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलला भेट देत असाल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला आवर्जून विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचे वेळापत्रक असतील, त्यांचे कॅपचे राऊंड असेल, कॉलेज कसे निवडायचे, पर्याय कसे लिहायचे, अशी इत्तंभूत 360 संपूर्ण एज्युकेशनची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याचा एकमात्र उद्देश आहे की विद्यार्थ्यांना पुढे शिकताना त्यांना या सगळ्या बाबींचा फायदा व्हावा, त्याचप्रमाणे ते शैक्षणिकदृष्ट्या अपडेट राहावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण झाल्यानंतर कुठेतरी करिअरच्या दृष्टीने आणि रोजगार आणि नोकरीच्या दृष्टीने त्यांना योग्य माहिती मिळावी, या एकाच उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळं माझी विनंती अशी असणार आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बऱ्यापैकी काही दिवसांपूर्वी ही एक परीक्षा झाली होती आणि त्या परीक्षेमध्ये एक प्रश्नपत्रिकाच परत रिपीट झाली होती, कॉपी पेस्ट झाली होती, बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे की सारथी, बार्टी आणि महाज्योती अशांद्वारे PhDची जी फेलोशिप दिली जाते त्याच्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती आणि ती प्रवेश परीक्षा घेण्याची जबाबदारी ही आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जो सेट विभाग आहे, ज्याच्याकडून सेट परीक्षा घेण्यात येतात, त्या सेट विभागाकडं देण्यात आली होती. आणि त्या परीक्षेत काय झालं होतं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 2019ची जी सेटची परीक्षा प्रश्नपत्रिका आहे तीच या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये ह्या 2023च्या आली होती. म्हणजे जे विद्यार्थी PhD फेलोशिपसाठी होते, प्रयत्न करत होते ह्या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून, त्यांना तीच प्रश्नपत्रिका आली. म्हणजे ही प्रश्नपत्रिका एक प्रकारे 2019ची कॉपी पेस्ट करून तशीच ही देण्यात आली होती. त्याच्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये बऱ्यापैकी गोंधळ उडाला. जिथे जिथे परीक्षा होती, नागपूर झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, पुणे झालं, मुंबई झालं, कोल्हापूर झालं, जिथे परीक्षा होती तिथे मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला आणि विद्यार्थ्यांनी एक मागणी केली होती की हे जर असा सगळा प्रकार होत असेल तर ही परीक्षा परत पुन्हा झाली पाहिजे, ही परीक्षा जी आहे ती रद्द होऊन एक नवीन परीक्षा ही घेण्यात यावी, अशी सगळी मागणी झाली होती. साधारणतः या सगळ्या मागणींचा हा सारासार विचार हा आत्ता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जो सेट विभाग आहे त्या सेट विभागाने केलेला आहे. आणि सेट विभाग जो आहे त्या सेट विभागाची आज 26 डिसेंबरला म्हणजे दिवसभर बैठक चालू होती की याच्यातून मार्ग कसा काढायचा. तर त्याच्यातून एक मार्ग आत्ता पुढं आला आहे. तो मार्ग असा आहे की ही परीक्षा आता परत सर्व ही नव्याने होणार आहे आणि विद्यार्थ्यांना ही परीक्षा नव्याने द्यावी लागणार आहे. तर अशी ही सेट परीक्षेबाबतची खूप मोठी जी घडामोड आहे ती घडामोड ही झाली आहे. म्हणजे आत्ताची नाही म्हटलं तरी खूप मोठी ही घडामोड आहे. अनेक विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की ही परीक्षा तातडीने घेण्यात यावी. तर ही परीक्षा आता परत घेण्याचा एक निर्णय झाला आहे आणि 10 जानेवारीला, मी तुम्हाला तारीख सांगून आलो, 10 जानेवारीला ही परीक्षा परत होणार आहे. याच्यावरची जी अधिकृत माहिती आहे, जे सगळं आहे ते वेळापत्रक कशी असणार, काय कुठे सगळं, ती माहिती सगळं ती विद्यापीठाकडनं तुम्हाला सेट विभागाकडून दिली जाणार आहे. मात्र आत्ता जी परिस्थिती आहे ती अशी की प्रवेश परीक्षा ही परत घेतली जाणार आहे आणि 10 जानेवारीला हा पेपर परत होणार आहे. त्याची एक प्रेस नोट काढली आहे जी आमच्यासाठी असते, तीच प्रेस नोट म्हणजे जी प्रसारमाध्यमांसाठी असते. त्या प्रेस नोटमध्ये अशी स्पष्ट लिहिलं आहे की बैठकीत सर्व बाबींचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता चाळणी परीक्षेचे पुन्हा आयोजन करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यानुसार PhD फेलोशिप चाळणी परीक्षा ही बुधवारी 10 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्याचे ठरवण्यात आले आहे. सदर चाळणी परीक्षेची सविस्तर माहिती व वेळापत्रक बार्टी, सारथी आणि महाज्योती यांच्या वेबसाईटवर उपलब्ध राहणार आहे. म्हणजे याचे जे अपडेट आता झालं आहे, 10 जानेवारीला ही परीक्षा होणार, त्याचे सगळे जे डिटेल्स आहे बाकीच्या अधिकृत ते तुम्हाला सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या वेबसाईटवर हे मिळणार आहे. असे एक जाहीर केलं आहे व माझ्या वेबसाईट मोबाईलवर तुम्हाला पाहता येईल.
तर ही जी आता चाळणी परीक्षा आहे ती परत होणार आहे PhD फेलोशिपसाठी. एक सविस्तर प्रेस नोट काढली आहे सेट विभागाने आणि त्याच्यानुसार ही दिली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे की ही जी आहे या चाळणी परीक्षेचे तात्काळ विहित कार्यालयात आयोजन करण्याबाबत स्वेत विभागात सूचित करण्यात आले होते. त्याच्यानुसार ही PhD फेलोशिप चाळणी परीक्षासाठी या दोन्ही परीक्षा भिन्न कारणांसाठी आयोजित केल्या जात असल्याने प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याने कोणत्याही विद्यार्थ्यास फायदा अथवा नुकसान संभवत नाही. तसेच चाळणी परीक्षातील शिस्तनुरूप त्यामध्ये कोणी अधिकृत प्रकार घडला नाही. पण हे सगळं आता विद्यापीठाने त्यांच्या सेट विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे की हे दोन्ही परीक्षा भिन्न आहेत, परत हे कसं आहे. पण तरी काय शेवटी थोडक्यात एक लोकभावना असतात, विद्यार्थ्यांच्या भावना असतात, त्या सर्व ह्या सेट विभागाने लक्षात घेतल्या आहे आणि त्याच्यानुसार ही परीक्षा बुधवारी 10 जानेवारीला परत होणार आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी मागणी करत होते त्यांची मागणी आता बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे आणि पुढची परीक्षासुद्धा सेट विभागच घेणार आहे. पण आत्ता जो प्रकार झाला तसा कुठला प्रकार होणार नाही असं आपण गृहीत धरूया, कारण की आत्ताच एवढी टीका आणि सगळं त्याच्याकडून टीकेची झोड त्यांच्यावर उठली आहे. संपूर्ण उमेदवार जे आहेत जे परीक्षा देतात ही, त्याच्यामुळं इथून पुढे ही अशी चूक होणार नाही. कदाचित हा जो पेपर असेल आता चाळणी परीक्षेचा जो येणार असेल तो त्याची कदाचित काठिण्य पातळीसुद्धा भरपूर म्हणजे जास्त असण्याची शक्यता आहे. कारण असं एकदा जर होऊन गेला असा प्रकार तो तर प्रकार परत घडत नाही. मात्र आता ही परीक्षा जर परत होणार असेल तर नक्कीच त्याची काठिण्य पातळी ही थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत त्यांनी बऱ्यापैकी चांगली तयारी करून ही परीक्षा द्यायचा प्रयत्न करणार आहे. रात्री उशिरा हा निर्णय झाला, निर्णय दिवसात सुरू होता, आम्हाला कळलंही होता बऱ्यापैकी. पण जोपर्यंत काय आहे मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की जोपर्यंत अधिकृत माहिती आणि खरी माहिती कळत नाही तोपर्यंत मी ती शेअर करत नाही किंवा मी सांगत नाही, कारण विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊ नये. एकदा कन्फर्म झालं की ती माहिती शेअर करायला काही हरकत नाही. त्याच्यानुसार बार्टी सारथी महाज्योतीच्या जी PhD फेलोशिप चाळणी परीक्षा आहे ती परत 10 जानेवारीला होणार आहे. जे विद्यार्थी यांनी ह्या परीक्षा दिली होती आणि त्यांना आता थोडे अपडेट माहिती आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोचावा, त्यांनासुद्धा याची माहिती होऊ द्यावी. आणि परत लक्ष ठेवा की 10 तारखेलासुद्धा असाच काही प्रकार होतो नाही होत, परीक्षेची काठिण्य पातळी कशी होते, काही प्रश्नपत्रिकेत चुका होतात का, असं सगळे प्रकार हे उद्भवले म्हणजे जाण्याची शक्यता नाकारताही येत नाही. मात्र विद्यापीठ प्रशासन आता थोडं सतर्क झालं आहे आणि प्रामुख्याने सेट विभाग विद्यापीठ असं ज्याच्याकडून ही परीक्षा घेतली जाते. कारण ह्या सेट विभागाकडं सेट परीक्षा घेण्याची खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती सेट परीक्षेसाठी आपल्याला माहीत असेल हजारो विद्यार्थी देतात, त्याच्याद्वारे प्राध्यापक म्हणून क्वालिफाय होतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडून अशी चूक काय म्हणून चूक नाही म्हणता येईल त्याला, एक काय मिसमॅनेजमेंट म्हणता येईल किंवा काय त्यांनी तशी प्रश्नपत्रिका द्यायला नको होती असं भरपूर त्याला आपल्याला म्हणता येईल. पण शेवटी थोडी चूक कळली असं आपण समजूया. थोडं ते त्यांना आपली काय चूक समजली आणि त्याच्यामुळंच आता ही परीक्षा परत 10 जानेवारीला होणार आहे. हे जे आहे हे कदाचित विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुद्धा पडलेलं असेल, अपडेट झालं असेल परिपत्रक, पण हे आमच्यासाठी आहे प्रेस नोट म्हणून, तर ते प्रेस नोट आम्हाला आली आहे. तर महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यांनी आता परत तयारी करायची आहे आणि 10 जानेवारीला तुमची ही PhD फेलोशिपची चाळणी परीक्षा, ज्याला आपण एक CET म्हणू, ती चाळणी परीक्षा तुम्हाला होणार आहे PhD फेलोशिपची. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी भेट देत राहा. काही सूचना असतील, काही समस्या असतील, काही शंका असतील, काही तुम्हाला सुचवायचं असेल, आवर्जून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकता. आणि एकच विनंती की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी आपण भेट देत राहू. तोपर्यंत धन्यवाद.